विच आर हायली स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजेन. अँटीबॉडीज ज्या आहेत त्या खूप स्पेसिफिक असतात आणि स्पेसिफिक अँटीजेन बरोबर त्या इंटरॅक्ट करत असतात, त्यांना आपण अँटीबॉडीज असं म्हणत असतो. मग ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत दीज आर अल्सो कॉल्ड ॲज इम्युनोग्लोबिलिन्स. त्यांना आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज इम्युनोग्लोबिलिन्स असं म्हणत असतो. आणि इम्युनोग्लोबिलिन्स आर अल्सो डिनोटेड ॲज IgS. IgSना आपण काय करतो, त्याला डिनोट करतो. इट इज प्रोड्यूस इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलेशन. आता ह्या कधी तयार होत असतात अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये, तर ज्या वेळेला एखादं अँटीजेनिक स्टिम्युलेशन होतं किंवा आपल्या बॉडीमध्ये एखादं इन्फेक्शन होतं, व्हायरस असेल, बॅक्टेरियल असेल, अशा प्रकारचं इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला डिफेन्स करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स तयार होत असतात किंवा त्याला आपण आपली प्रतिकार क्षमता असं म्हणतो. मग ही प्रतिकार क्षमता किंवा डिफेन्स करणाऱ्या सेल ज्या आहेत दीज आर अल्सो कॉल्ड ॲज अँटीबॉडीज, की ज्या आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस बाय प्लाझ्मा सेल्स. अँटीबॉडीज कोण तयार करतं, तर इट इज प्रोड्यूस बाय प्लाझ्मा सेल्स विच इन टर्न आर फॉर्म बाय बी लिम्फोसाइट. आता अँटीबॉडीज कशा तयार होतात ते आपण थोडंसं बघूया. कुठे तयार होतात, तर बी लिम्फोसाइटमध्ये तयार होत असतात. तर आता बी लिम्फोसाइट कोण तयार करतं, तर आपल्याला बोन मॅरो माहिती आहे की जो बोनच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. लॉंग बोन जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला बोन मॅरो प्रेझेंट असतात आणि ह्या बोन मॅरोमध्ये स्पेशल टाईपच्या सेल्स प्रेझेंट असतात. दिस सेल्स आर कॉल्ड ॲज स्टेम सेल्स. त्यांना आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज स्टेम सेल. आता ह्या स्टेम सेल ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या सेल्स तयार करत असतात. एक म्हणजे टी सेल आणि दुसरं म्हणजे बी सेल. टी सेल आणि बी सेल. बी म्हणजे बी लिम्फोसाइट आणि टी म्हणजे टी लिम्फोसाइट किंवा तिला आपण बी सेल्स किंवा टी सेल्स असं सुद्धा म्हणत असतो. मग यामध्ये बी सेल किंवा बी लिम्फोसाइट ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या सेल्स तयार करत असतात. एक म्हणजे प्लाझ्मा सेल्स आणि दुसरं म्हणजे मेमरी सेल्स. प्लाझ्मा सेल्स आणि दुसरं म्हणजे मेमरी सेल्स, अशा दोन प्रकारच्या सेल्स ह्या बी लिम्फोसाइट तयार करतात. त्यापैकी प्लाझ्मा सेल ज्या आहेत त्या काय करतात, तर इट प्रोड्यूस द अँटीबॉडीज. अँटीबॉडीज तयार करण्याचं काम ह्या प्लाझ्मा सेल्स आपल्या बॉडीमध्ये करत असतात. आणि मेमरी सेल काय करतात, तर इट स्टोअर द मेमरी. म्हणजे जे काही अँटीजेनिक स्टिम्युलेशन होत असेल, इंटरॅक्शन होत असेल, तर त्याचं मेमरी एक प्रकारची आपल्या बॉडीमध्ये तयार करून ठेवण्याचं काम ह्या मेमरी सेल्स तयार करत असतात. आणि हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम आपल्या बॉडीमध्ये असतं. त्यानंतर टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट म्हणजे काय, तर अशा सेल की ज्या बोन मॅरोमध्ये तयार होतात पण तिथे ते मॅच्युअर होत नाहीत. तर मॅच्युअर व्हायला ते कुठे जातात, तर थायमसकडे जातात आणि थायमसमध्ये मॅच्युअर होतात म्हणून त्यांना आपण टी लिम्फोसाइट असं म्हणतो. पण आपल्याला इथे प्लाझ्मा सेल्स म्हणजे काय एवढं माहिती असणं गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे की अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन दी प्लाझ्मा सेल्स. प्लाझ्मा सेल्समध्ये अँटीबॉडीज ह्या तयार होत असतात. द मॅच्युअर प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस अँटीबॉडीज ॲट ॲन एक्स्ट्रीमली रॅपिड रेट. अँटीबॉडीज तयार होण्याचा रेट जो आहे तो एक्स्ट्रीमली रॅपिड आहे. तो किती आहे, तर अबाउट 2000 मॉलिक्युल्स पर सेकंड. म्हणजे प्रत्येक सेकंदला जर आपण पाहिलं तर 2000 जवळजवळ अँटीबॉडीज हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर. आता अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय, तर अँटीबॉडी आर द वाय शेप मॉलिक्यूल. अँटीबॉडीचा शेप जर आपण बघितला तर तो कसा दिसतो आपल्याला, तर इट इज द वाय शेप. कसं आहे स्ट्रक्चर, वाय शेप स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर इच इम्युनोग्लोबिलिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन. किती पॉलीपेप्टाइड चेनपासून तयार झालेला आहे, तर 4 पॉलीपेप्टाइड चेनपासून तयार झालेला आहे. इथे आपण डायग्राममध्ये पाहू शकतो. दिस आर ऑल्सो कॉल्ड ॲज हेवी चेन. याला आपण हेवी चेन असं म्हणतोय आणि ब्ल्यू कलरने मी जी दाखवते ती आहे लाईट चेन. अशा प्रकारे 4 पॉलीपेप्टाइड चेननं हे स्ट्रक्चर आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. दिस आर 2 हेवी चेन्स ऑर एच चेन अँड 2 लाईट चेन्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 हेवी चेन्स आहेत. ही एक चेन आणि ही एक चेन आहे आणि ही सेकंड चेन. अशा 2 हेवी चेन्स आहेत आणि 2 लाईट चेन आहेत. अशा प्रकारे आपल्याला काय दिसतंय, 4 पॉलीपेप्टाइड चेनचं हे स्ट्रक्चर असलेलं दिसतंय. द 4 पॉलीपेप्टाइड चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय डायसल्फाइड बॉन्ड. आता ह्या 4 पॉलीपेप्टाइड चेन जे आहेत ते कशाने आपल्याला इथं हे झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत, तर डायसल्फाइड बॉन्डनं. म्हणजे SS बॉन्ड जो आपल्याला दिसतो या स्ट्रक्चरमध्ये, हा SS अशा प्रकारचा बॉन्ड आहे. ह्या डायसल्फाइड बॉन्डने हे स्ट्रक्चर आपल्याला पकडून ठेवलेलं दिसतंय किंवा धरून ठेवलेलं दिसतंय. दे आर हेल्ड टुगेदर.
आणि त्या दिस रिजन, हा जो रिजन आहे, दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज हिंज रिजन. त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज हिंज रिजन. आणि ह्या हिंज रिजनमुळे वाय शेप आपल्याला अँटीबॉडीचा तयार झालेला दिसून येतो. ईच चेन ऑफ अँटीबॉडी इन्क्लूड 2 डिस्टिंक्ट रिजन. प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 2 वेगवेगळे रिजन्स बघायला मिळतात. ते म्हणजे एक म्हणजे आहे तो म्हणजे कॉन्स्टंट रिजन आणि दुसरा आहे तो म्हणजे व्हॅरिएबल रिजन. व्हॅरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट रिजन अशा 2 प्रकारचे रिजन आपल्याला बघायला मिळतात. मग कॉन्स्टंट रिजन कोणता आहे, तर हा जो आहे तो आपल्याला कॉन्स्टंट रिजन. आता याला कॉन्स्टंट रिजन असं का म्हणतोय आपण, कारण हा कधीही चेंज होत नाही. अँटीबॉडीचा हा असा पार्ट आहे की जो कधीही चेंज होत नाही, बदलत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट रिजन. आणि दुसरा जो रिजन आहे तो म्हणजे व्हेरिएबल रिजन. हा जो अप्पर साईडचा जो रिजन आहे जो मी रेड कलरने तुम्हाला दाखवते आहे, दिस रिजन आर कॉल्ड ॲज व्हॅरिएबल रिजन, की जो चेंजेबल असतो, चेंज होत असतो. म्हणजे जशा प्रकारची अँटीबॉडी अँटीजेन आहे तशा प्रकारचं की लॉक अँड की मॅनर आपल्याला इथे तयार झालेलं दिसतो, म्हणून आपण त्याला व्हॅरिएबल रिजन असं म्हणतो. व्हॅरिएबल इथे आपल्याला लाईट चेनचा व्हॅरिएबल रिजन असलेला दिसतो आहे आणि हा जो आहे तो म्हणजे व्हॅरिएबल रिजन ऑफ हेवी चेन. अशा प्रकारचे आपल्याला व्हॅरिएबल रिजन इथे प्रेझेंट असलेले दिसतात. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते बायव्हॅलंट असलेलं आपल्याला दिसतं. कसं असतं, तर बायव्हॅलंट स्ट्रक्चर आहे, कारण इथे आपल्याला इथे एक अँटीबॉडी बाइंडिंग साईट आहे आणि ह्या साईडला दुसरे अँटीजेन बाइंडिंग साईट आहे, की ज्या ठिकाणी अँटीजेन हा इथे लॉक करण्याचं काम केलं जातं. ह्या ठिकाणी अँटीजेन जो आहे तो इथे लॉक केला जातो आणि 2 अँटीजेन म्हणजे एका अँटीबॉडीमध्ये 2 अँटीजेन आपण काय करू शकतो, लॉक करू शकतो आणि त्यामुळे ह्या स्ट्रक्चरला आपण बायव्हॅलंट स्ट्रक्चर असं म्हणत असतो. आता इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये अँटीजेन बाइंडिंग साईट जी आहे दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज पॅराटोप. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला अँटीबॉडीचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज पॅराटोप असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, पॅराटोप. म्हणजे हा जो रिजन आहे की या ठिकाणी बाहेरून अँटीजेन येणार आहे, ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे, पॅराटोप असं म्हणतो, की जिथे आपल्याला अँटीजेन बाइंड करायचं आहे त्याला आपण पॅराटोप असं म्हणणार आहे. आणि दुसरा एक पार्ट आहे की जो अँटीजेनचा पार्ट असतो आणि अँटीजेनचा पार्ट इथे आपल्याला व्यवस्थित लॉक झालेला दिसतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज इपिटोप. म्हणजे अँटीजेनचा जो पार्ट इथे बाइंड होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज इपिटोप असं म्हणणार आहे. म्हणजे इथे अशा प्रकारचं अँटीजेन येणार आणि इथे लॉक होणार, दे आर कॉल्ड ॲज इपिटोप्स. त्याला आपण काय म्हणणार आहे, इपिटोप. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, इपिटोप म्हणजे अबाव, की जो अँटीबॉडीच्या वरती येऊन बाइंड होणार आहे त्याला आपण इपिटोप असं म्हणणार आहे. आणि पॅराटोप म्हणजे काय, की जो अँटीबॉडीचा पार्ट आहे तो अँटीजेनला लॉक करणार आहे, अशा प्रकारचा जो पार्ट आहे त्याला आपण पॅराटोप असं म्हणतो आहे. अशा प्रकारे हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, तर वाय शेप स्ट्रक्चर आहे, 4 पॉलीपेप्टाईड चेन्स प्रेझेंट आहेत. त्याच्यामध्ये व्हॅरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट रिजन आहे. त्याचबरोबर हा मधला जो पार्ट आहे हिंज रिजन आहे, की ज्याच्यामुळे वाय शेप स्ट्रक्चर अँटीबॉडीजला तयार झालेलं आहे. हे एवढ्या गोष्टी आपल्याला अँटीबॉडीच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर अँटीबॉडीचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे, एक्झाममध्ये ते आपल्याला स्ट्रक्चर काढण्यासाठी येऊ शकतं. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. नंतर काय आपल्याला बघायचं आहे, तर फॉर्मेशन ऑफ अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता ह्या अँटीबॉडी जे असतात त्यांचं महत्त्वाचं फंक्शन काय असतं, तर अँटीजेनशी इंटरॅक्ट करणं आणि अँटीजेनला बाइंड करून अँटीजेनला पॅक करणं, अशा प्रकारचं हे त्याचं फंक्शन आहे अँटीबॉडीचं. म्हणजे इथं आपण डायग्राममध्ये बघू शकतो की हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आपल्याला दिसतं आहे, तर व्हायरस. हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, व्हायरसचं स्ट्रक्चर आहे. आणि ह्या अँटीबॉडीज इथे बाजूला आपल्याला ह्या जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, अँटीजेनिक डिटर्मिनंट किंवा ह्या अँटीबॉडीज आहेत. आणि ह्या अँटीबॉडीज प्रत्येक ज्या आहेत त्या कशा आहेत, बायव्हॅलंट आहेत आणि त्या व्हायरसला अटॅच झालेल्या आहेत. अशा प्रकारचं हे आपल्याला स्ट्रक्चर दिसतं आहे. आता इथे जर आपण बघितलं तर सेरोलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आर कॉल्ड ॲज स्टडी ऑफ अँटीजेन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज सेरोलॉजी. अँटीजेन आणि अँटीबॉडीचं इंटरॅक्शन कशा प्रकारचं होतं आहे त्याला आपण सेरोलॉजी असं म्हणतो आहे. ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजेन. म्हणजे प्रत्येक अँटीबॉडी स्पेसिफिक असते पर्टिक्युलर अँटीजेन बरोबर.
त्याचबरोबर आत्ताच आपण बघितलेलं आहे की कंबायनिंग साईट ऑफ अँटीजेन आर ऑल्सो कॉल्ड ॲज इपिटोप्स. ज्या कंबायनिंग साईट असतात अँटीजेनच्या त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज इपिटोप्स असं म्हणतो आहे. आणि पॅराटोप म्हणजे काय की अँटीबॉडीचा पार्ट, की तो काय करतो आहे, अँटीजेन बाइंडिंग साईट ऑफ अँटीबॉडीज आर कॉल्ड ॲज पॅराटोप. अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं. आणि अशा प्रकारे अँटीबॉडीज जे आहेत आपल्या बॉडीमध्ये कोणतंही इन्फेक्शन झालं, व्हायरसचं असेल, बॅक्टेरियाचं झालं, तर त्याला त्या लगेच डिटेक्ट करतात. तशा प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतात आणि लॉक अँड की मॅनरनं काय करतात, फॉर्मिंग द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हे तयार करत असतात. अशा प्रकारे आज आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. त्याचबरोबर